12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे अग्र हक्क भागांचे प्रकार। बघा तुम्हाला फक्त पाठ करायचे चार, पहिले चार जर पाठ झाले दुसरे चार ऑटोमॅटिक पाठ होतात। संचयी, असंचयी, लाभभागी, अलाभभागी, त्यानंतर परिवर्तनीय, अपरिवर्तनीय आणि शेवटचा आहे परतफेडीचे, लास्टला न परतफेडीचे। आता ह्या 8 अग्रहक्क भागांचे जे प्रकार आहेत कोणत्या याच्यामध्ये काय डिफरन्स आहे काय नाही हे तर आपल्याला बघायचंच आहे। बट मागच्या अनेक दिवसापासून तुमच्या मनामध्ये जे कन्फ्युजन चालू होतं की सर काही वेळेला समहक्क भागधारकांना कंपनी पैसे देत नाही, काही वेळेला अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचे पैसे देते तर काही वेळेला देत नाही, हे जे गोष्टी जे तुमच्या मनामध्ये घर करत होते ते आता कुठं ना कुठं कन्फ्युजन क्लिअर होईल। ऑलराईट, नमस्कार, मी प्रसाद 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय। सो सर्वात पहिला आहे संचयी। आता संचयी म्हणजेच काय, काइंड ऑफ साठवून ठेवणे असं त्याचा शब्दाचा अर्थ होतो। बट सर संचयी अग्रहक्क भाग आणि असंचयी अग्रहक्क भाग ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट फरक काय? आता एक गोष्ट तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल की अग्रहक्क भाग म्हणल्यानंतर एवढं एक लक्षात ठेवायचं की कंपनी विसर्जनाच्या वेळी अग्रहक्क भागधारकांना कंपनी पूर्णपणे भांडवल परत करते। दुसरं आहे ठराविक दराने त्यांना निश्चित दराने त्यांना लाभांश देण्यात येतो। हे सर्व गोष्टी अग्रहक्क भागांचे की पॉइंट्स आहेत। आता पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्ण देईपर्यंत संचित राहतो त्या संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात। आता उदाहरणार्थ असं अज्युम करा, असं गृहीत धरा की दोन मुलं आहेत किंवा दोन मित्र आहेत, व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगतो। ओके, दोन मित्र आहेत, 2025 मध्ये त्यांच्या दोघांजवळही रिलायन्स कंपनीचे अग्रहक्क भाग आहेत। आता एका मित्राजवळ संचयी अग्रहक्क भाग आहेत, एका मित्राजवळ असंचयी अग्रहक्क भाग आहेत। दोन्हीमध्ये फरक काय, सर्वात पहिला आपण डिस्कस करूयात संचयी अग्रहक्क भाग। ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्ण देईपर्यंत संचित होत राहतो त्यांना संचयी अग्रहक्क भाग म्हणतात। जर अपुऱ्या नफ्यामुळे एक कंपनी एक किंवा अधिक वर्षाचा लाभांश देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी संचित होते। आता उदाहरणार्थ व्यवस्थित चेक करा की 2025 मध्ये यांनी रिलायन्स कंपनीचे भाग खरेदी केले 3 वर्षासाठी, 2026 आणि 27। ओके, ए नावाचा जो मित्र होता त्याच्याकडे संचयी अग्रहक्क भाग होते, बी नावाचा जो मित्र होता त्याच्याकडे असंचयी होते। आता जो संचयी आहे त्याच्यासोबत काय झालं चेक करा की 2025 मध्ये अज्युम करा की रिलायन्स कंपनीला प्रॉफिट झालं नाही, 2026 लाही झालं नाही, 2027 ला प्रॉफिट झालं। मागच्या 2 वर्षी प्रॉफिट न झाल्यामुळे कंपनीनं ए नावाच्या व्यक्तीला लाभांश दिला नाही। बट त्याच्याजवळ जे भाग होते ते कोणत्या प्रकारचे अग्रहक्क भाग होते, संचयी अग्रहक्क भाग होते। कंपनीने सांगितलं की मिस्टर ए, आय नो, आम्हाला माहिती आहे की 2025 आणि 26 मध्ये आम्हाला प्रॉफिट झालं नाहीये, बट काळजी करू नका, तुमचे 5,000 रुपये जे आम्ही प्रत्येक वर्षी लाभांशाचे देणे बाकी होतं ते आम्ही देणार आहोत। 2025 चे 5,000, 2026 चे 5,000 आणि या वर्षी 2027 ला प्रॉफिट झालेला आहे, त्यामुळं मागच्या 3 वर्षाचे टोटल मागच्या 2 वर्षाचे आणि या वर्षाचे असे करत आम्ही तुम्हाला 15,000 रुपये पूर्णपणे लाभांश देऊन टाकू। संचयी अग्रहक्क भाग म्हणजेच काय की जर कंपनीला प्रॉफिट झालं तर कंपनी ते तुम्हाला देतेच देते, लाभांश देतेच। बट सपोज एखाद्या वेळेस कंपनीला लॉस झालं तर त्या वर्षीचा लाभांश कंपनी राखून ठेवते। आता कधी कधी परिस्थिती अशी येते की बॅक टू बॅक 2-3 वर्ष कंपनीला नुकसान होत असते, मग अशा वेळेस हे दोन्ही वर्ष जे कंपनीला लॉस झालं होतं 25 आणि 26 त्याचं जे लाभांश होतं कंपनी संचय करून ठेवली होती आणि मग ज्या वेळेस कंपनीला वाटलं की बाबा आता आपल्याजवळ गरजेपेक्षा जास्त पैसे आलेला आहे, अशा वेळेस तुम्हाला पैसे लाभांशाचे देऊन टाकणार। अशा भागांना म्हणतात संचयी अग्रहक्क भाग। ऑलराईट, आता दुसरा प्रकार, पहिला प्रकार तर झाला संचयी अग्रहक्क भाग, दुसरा प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग। आता असंचयी अग्रहक्क भाग म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप आपण हे पण व्यवस्थित
डिस्कस करूयात. जस्ट 1 सेकंड. असंचयी अग्रहक्क भाग ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की या अग्रहक्क भागांवरील लाभांश संचित होत नाही. त्या वर्षीच्या नफ्यातून त्यांना लाभांश दिला जातो. जर एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नाही तर असंचयी अग्रहक्क भागांना लाभांश मिळत नाही. आता नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे इथं की दोघांनी पण एकाच कंपनीचे भाग खरेदी केले, मिस्टर ए आणि मिस्टर बी ना. फरक एवढाच आहे, मिस्टर ए जवळ रिलायन्स कंपनीचे संचयी अग्रहक्क भाग आहेत. त्यानुसार कंपनीला फायदा होते किंवा नुकसान होते. जर फायदा झाला तर कंपनी लगेच देऊन टाकते, नुकसान झालं तर कंपनी सांगते की बाबा तुमचे 5,000 रुपये आमच्याजवळ संचयित आहेत, जपून ठेवलेले आहेत, आम्ही तुम्हाला देणं बाकी आहोत, ज्यावेळेस आमच्याजवळ पैसे आले आम्ही तुम्हाला देऊन टाकणार. कोणाला? संचयी अग्रहक्क भागांना. आता याच्या ऑपोजिट मध्ये आहे असंचयी अग्रहक्क भाग. सर या असंचयी अग्रहक्क भाग म्हणजे काय? कंपनी सरळ सरळ बीला सांगते की मिस्टर बी या वर्षी 2025 ला आपल्या व्यवसायाला नुकसान झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला या वर्षीचा डिव्हिडंड मिळणार नाही. नुकसान झालं, डिव्हिडंड देणार होता आम्ही पण नुकसान झाल्यामुळे डिव्हिडंड मिळणार नाही, दॅट्स इट. ओके. 2026 मध्ये कंपनीला प्रॉफिट झालं, कंपनीने डिव्हिडंड दिली. 2027 मध्ये कंपनीला नुकसान झालं, कंपनी त्यांना डिव्हिडंड देणार नाही. म्हणजे जर असंचयी अग्रहक्क भागधारक असेल तर त्यानुसार प्रॉफिट झालं तर तुम्हाला डिव्हिडंड हमखास मिळणार, ठराविक दरानेच मिळणार. बट जर लॉस झालं तर कंपनी तुम्हाला लाभांश देणार नाही. कोणाला? असंचयी अग्रहक्क भागांना. असंचयी म्हणलं तर मग माइंड मध्ये फिक्स ठेवायचं, असंचयी अग्रहक्क भागधारक आहेत, कंपनीला नफा झाला डिव्हिडंड मिळेल, कंपनीला नुकसान झालं डिव्हिडंड मिळणार नाही. संचयी अग्रहक्क भागधारक आहेत, कंपनीला फायदा झाला तर लाभांश मिळेलच मिळेल, बट कंपनीला नुकसान झालं तर मग त्या वर्षीचं डिव्हिडंड कंपनी स्वतःजवळ संचयित ठेवेल आणि मग पुढच्या वर्षी प्रॉफिट झालं मग मागच्या वर्षीचं डिव्हिडंड आणि या वर्षीचं डिव्हिडंड एकदाच तुम्हाला देऊन टाकेल. हे होतं फरक संचयी आणि असंचयी मध्ये. ऑलराईट. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लाभभागी अलाभभागी. आता लाभ म्हणजेच काय? बेनिफिट. ओके. आता आपण भागाबद्दल डिस्कशन करायला म्हणजे डेफिनेटली की कुठं ना कुठं आर्थिक लाभाची इथं गोष्ट चालू आहे. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ज्या अग्रहक्क भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा दिला जातो अशा भागांना लाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणतात. समहक्क भागधारकाला द्यावयाच्या लाभांशाची कमाल मर्यादा नियमावलीमध्ये नमूद केलेली असते. कमाल लाभांश त्यांना देऊन झाल्यावर जे वाटप योग्य नफा उरतो त्यातील वाटा मिळवण्यासाठी लाभभागी अग्रहक्क भागधारक पात्र ठरतात. आता हे इंटरेस्टिंग आहे. ओके. काय सांगण्यात आलेलं आहे मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. ऑलराईट. डन. आता बघा कंपनीनं सांगितलं की जे कंपनीचे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना 5% लाभांश देणार आणि जे समहक्क भागधारक आहेत त्यांना जर कंपनीला फायदा झाला तर डिव्हिडंड मिळेल, नुकसान झालं तर मिळणार नाही. आणि यावर्षी कंपनीला फायदा झाला आणि कंपनीनं जे समहक्क भागधारक आहेत त्यांना 3% लाभांश दिला. ओके. आता कंपनीनं असं डिसाईड केलं होतं की अग्रहक्क भागधारकांना 5% द्यायचं आणि समहक्क भागधारकांना 3% द्यायचं. अग्रहक्क भागधारकांना 5%, उदाहरणार्थ अग्रहक्क भागधारकांना टोटल कंपनी जवळ लाभांश वाटपाची रक्कम होती 20 करोड. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगायला, कंपनीने ठरवलं की बाबा 20 करोड वाटायचे. आता ह्या अग्रहक्क भागधारकांना 5% वाटलं तर त्या 5% मध्ये कंपनीचे या 20 पैकी 10 करोड रुपये गेले. समहक्क भागधारकांना 3% वाटलं त्याच्यामध्ये कंपनीचे 5 करोड रुपये गेले. यावर्षी गरजेपेक्षा जास्त फायदा कंपनीला झाला त्यामुळे कंपनीने लाभांशाची रक्कम मोठ्या प्रमाणावर काढली कारण भागधारकांना खुश करावं लागतं. आता ठरल्याप्रमाणे जे कंपनीचे समहक्क भागधारक आहेत कंपनीने त्यांना 10 करोड वाटून टाकले.
5%. आणि जे अग्रहक्क भागधारक आहेत, सॉरी, कंपनीचे जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना ठराविक 5% दराने 10 करोड वाटले, समहक्क भागधारकांना 3% दराने 5 करोड वाटले. स्टील कंपनी जवळ किती रुपये उरले? 20 करोड रुपये होते, त्यापैकी 15 गेले, राहिले किती? 5 करोड. आता कंपनी काय करते, हे जे 5 करोड आहेत ते कोणत्या भागधारकांना देते? ते फक्त आणि फक्त कंपनी देईल लाभभागी अग्रहक्क भागधारक. कोणाला देते कंपनी? लाभभागी अग्रहक्क भागधारक. कंपनी जवळ अनेक अग्रहक्क भागधारक आहेत, त्याच्यामध्ये जे भागधारक लाभभागी अग्रहक्क भागधारक आहेत त्यांनाच कंपनी ते 5 करोड देते, बाकी कोणालाच मिळणार नाहीत. का? कारण तसं नियमच ठरलेला आहे की जर एखाद्या वर्षी कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला तर सर्वात अगोदर कंपनी अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटते, त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश वाटते. अग्रहक्क भागधारकांना आणि समहक्क भागधारकांना लाभांश वाटल्यानंतरही सुद्धा जर कंपनी जवळ रक्कम उर्वरित असेल तर ती रक्कम कंपनी लाभभागी अग्रहक्क भागधारकांना वाटते. ऑलराईट, आता याच्या ऑपोजिट मध्ये काय आहे? अलाभभागी अग्रहक्क भाग. सर याचा अर्थ काय की इफ सपोज, नीट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शेअर्स परचेस करता कंपनीचे अग्रहक्क भाग, तर त्याच्यामध्ये पॉइंट्स नमूद केलेले असतात. ऑलराईट, तुमच्या पॉइंट्स मध्ये नमूद केलेलं आहे की ठराविक दरानं तुम्हाला लाभांशाचा दर मिळेल, 5 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या भागांचे पैसे परत मिळतील, त्याचबरोबर तुम्ही कंपनीचे लाभभागी अग्रहक्क भागधारक आहात, असे जर पॉइंट तुमच्या याच्यामध्ये नमूद केले तर मग तुम्हाला लाभांश मिळणार. आता हा जो पॉइंट आहे, नीट लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे, काय पॉइंट आहे की कंपनीनं लाभांशाची रक्कम समहक्क भागधारकांना दिली, अग्रहक्काला दिली, त्याच्यानंतर सुद्धा जर पैसे उरले तर ते पैसे कंपनी तुम्हाला देणार. याचा अर्थ तुम्ही कोणते भागधारक आहात? अग्रहक्क भागधारक, लाभभागी अग्रहक्क भागधारक आहात. हे पॉइंट तुमच्या भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेलं असते. इफ इन केस तुमच्या भाग प्रमाणपत्रावर अशा कोणत्याही प्रकारची गोष्टी नमूद केले नसतील, नीट लक्षात घ्या, तुमच्या भाग प्रमाणपत्रावर अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नमूद केली नसेल तर याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही कोणते भागधारक आहात? अलाभभागी अग्रहक्क भागधारक आहात. काय सांगण्यात आलेलं आहे? जर कंपनीच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसेल तर अग्रहक्क भागधारक हे अलाभभागीच समजले जातात. कंपनीची नियमावली असते, सोप्या शब्दात शेअर सर्टिफिकेट वर सुद्धा मेन्शन केलेलं असतं. जर शेअर सर्टिफिकेट वर मेन्शन केलेलं असेल एक्स्ट्रा पैसे आले कंपनी तुम्हाला पैसे देणार, राईट, तर मग तुम्ही लाभभागी आहात. जर तसं काहीच मेन्शन केलं नाही तर मग जे कंपनीचे अग्रहक्क भागधारक आहेत तेच अलाभभागी अग्रहक्क भाग समजले जातात. अशा अग्रहक्क भागांचा लाभांशाचा दर, भाग विक्रीच्या शर्ती, असे जे भागधारक असतात किंवा अशा प्रकारचे जे शेअर्स असतात, अग्रहक्क भाग असतात, यांच्या लाभांशाचा जो दर असतो ते भाग विक्रीच्या शर्ती अटीमध्ये नमूद केलेला असतो. आणि इथं काय सांगण्यात आलेलं आहे? महत्वाचं पॉइंट, अलाभभागी अग्रहक्क भाग हे फक्त निश्चित केलेल्या लाभांश मिळण्यासच पात्र असतात. मग आता सर, मी जर एखाद्या कंपनीचा अलाभभागी अग्रहक्क भागधारक आहे तर मला कोणते कोणते दोन गोष्टी बेनिफिट मिळतील? दोनच गोष्टी मिळतील. एक, कंपनीचा फायदा, कंपनीची भांडवल कितीही वाढू दे कितीही कमी होऊ दे तुझ्या भागाची रक्कम सेम असेल, पहिला फायदा. दुसरा, कंपनीला जर फायदा झाला तर निश्चित दराने तुला लाभांश मिळेल, नुकसान झालं तरी लाभांश मिळेल, फायदा झाला तरी लाभांश तुला मिळेल. ओके, मग सर मी जर लाभभागी असेल तर मला किती गोष्टी मिळतील? तू जर लाभभागी असशील तर तुला 3 गोष्टी मिळतील. सर्वात पहिला, तुझ्या भागांची किंमत स्थिर असेल. दुसरा, तुला निश्चित दराने लाभांशाचा दर दिला जाईल. तिसरा, जर समहक्क भागधारकांना आणि अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिल्यानंतर सुद्धा कंपनीमध्ये जर एक्स्ट्रा पैसे उरत असतील तर त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार हा कोणाचा असतो? लाभभागी अग्रहक्क भागधारकांचा असतो. ओके, डन. त्याच्यानंतर 5वा आणि 6वा हे अतिशय सोपे आहेत. 5वा काय सांगण्यात आलेलं आहे? परिवर्तनीय. आता काही वर्ष
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे अग्रहक्क भागधारक असता आणि काही वर्ष अग्रहक्क भागधारक राहिल्यानंतर किंवा तुमच्याजवळ काही वर्ष एखाद्या कंपनीचे अग्रहक्क भाग आहेत आणि ते काही वर्ष तसंच भाग मेंटेन केल्यानंतर, भाग सांभाळल्यानंतर तुम्हाला वाटलं की यार मी उगाचच अग्रहक्क भाग घेतले, मी जर समहक्क भाग घेतले असते तर मला उलटा फायदा झाला असता. मग तुम्हाला भाग जे आहेत ते परिवर्तन करण्याचा अधिकार तुम्हाला असतो. भाग घेत असतानाच तुम्हाला ठरवावं लागतं, कंपनी सोबत बोलावं लागतं की बाबा मी आता तुमच्या कंपनीचे अग्रहक्क भाग घ्यायलो, काही वर्ष ठेवेन, बट मला जर आवडलं नाही तर मला तुम्ही याचं रूपांतर समहक्क भागांमध्ये करू शकता का? जर अशा प्रकारचे जर भाग तुमचे असतील तर त्याला परिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. कंपनी म्हणाली ठीक आहे सर, तुमच्या जवळ जे 100 भाग आहेत आमच्या कंपनीचे ते आता अग्रहक्क आहेत. जर तुम्हाला वाटलं भविष्यामध्ये याला समहक्क मध्ये कन्वर्ट करायचं असेल, परिवर्तन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आम्ही तुम्हाला याची परवानगी देऊ. तर अशा प्रकारच्या भागांना परिवर्तनीय अग्रहक्क भाग म्हणतात. ज्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की या अग्रहक्क भागांच्या ठराविक मुदतीनंतर समहक्क भागांमध्ये रूपांतर केल्या जाते. अशाच प्रकारचे काही भाग असतात अग्रहक्क ज्याचं रूपांतर केल्या जात नाही, त्याला अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अपरिवर्तनीय अग्रहक्क भागांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळं तुम्ही जेव्हा अग्रहक्क भाग खरेदी करता तर या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला खरेदी करायचे. अग्रहक्क भागांचे 8 प्रकार आहेत, त्या 8 पैकी आपलं कोणतं आहे हे माहित पाहिजे. त्याच्यानंतर 7वं आणि 8वं साधं सिंपल आहे, परतफेडीचे न परतफेडीचे. आता परतफेडीचे मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की परतफेडीचे अग्रहक्क भागांना गुंतविलेले भांडवल ठराविक मुदतीनंतर परत केले जाते. नियमावलीत तरतूद असेल तरच कंपनी अशा प्रकारचे अग्रहक्क भागांचे वितरण करू शकतात. भांडवलाची परतफेड वाटप योग्य नफ्यातून किंवा नवीन समहक्काच्या भागातून विक्रीतून आलेल्यातून पैशातून करू शकते. आता क्रिटिकल गोष्टी आहेत. पहिली लाईन सोपी आहे, समोरची 2 लाईन मी सोप्या भाषेत सांगतो. ओके, आता सर्वात पहिला, परतफेडीचे अग्रहक्क भागांना गुंतविलेले भांडवल ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. आता सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये अग्रहक्क भाग घेतलात 5 वर्षासाठी, तर 5 वर्ष कंपनीने नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही जे तुमच्याकडून पैसे घ्यायलोत हे 5 वर्षासाठी घ्यायलोत. तर मग कंपनी काय करेल, 5 वर्षानंतर ते तुम्हाला पैसे परत करेल. इथपर्यंत क्लिअर? हा सर मला क्लिअर झालं. बट कंपनीच्या दृष्टिकोनातून विचार करा, एखादी जी कंपनी आहे ते स्थापन होत असतानाच असं विचार करते का की 5 वर्षानंतर मी बंद करून टाकतो माझा व्यवसाय? नाही. भारतामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की जे 100 पेक्षा जास्त वर्षापासून भारतामध्ये बिझनेस करत आहेत. मग कंपनीच्या मालकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करा की कंपनी आजच्या पॉइंटला कंपनी तुमच्याकडून पैसे घ्यायली, 5 वर्षानंतर कंपनी पैसे परत करणार आहे, तर ते पैसे कुठून येणार? कंपनीजवळ पैसे पाहिजे ना. मग या 5 वर्षामध्ये जर सपोज कंपनीला तुम्ही 2025 मध्ये पैसे दिलात तर 25 पासून 2030 पर्यंत नक्कीच कुठं ना कुठं कंपनीच्या भांडवलामध्ये काय झालेली असेल, वाढ झालेली असेल. 5 वर्षामध्ये कंपनीने नफा कमवलेला असेल. मग कंपनी काय करणार, या 5 वर्षामध्ये जेवढा नफा झालेला आहे त्यातून हळूहळू दरवर्षी काही हिस्सा बाजूला काढून ठेवत असते. कारण कंपनीला माहित असते आज आपण 2025 मध्ये भागांची विक्री करून लोकांकडून पैसे घ्यायलो, पण हेच पैसे आपल्याला 2030 मध्ये परत सुद्धा करायचे. मग कंपनी काय करते, अगोदरपासूनच 2025 ते 26, मग 26 ते 27, 27 ते 28, 28 ते 29, 29 ते 30 असं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे कंपनीला प्रॉफिट होत जाईल ते बाजूला काढून ठेवत राहते. आणि मग 2030 मध्ये कंपनी काय करते, 2025 मध्ये घेतलेल्या भागांची परतफेड करते. सर चला मान्य केलं की बाबा 2030 मध्ये कंपनी पैसे परत करणार आहे. सर सपोज 2025 मध्ये कंपनीने 50 लाख घेतले होते आणि 2030 पर्यंत कंपनीला 50 लाखाचा फायदा झालाच नाही, 20 लाखाचा फायदा झाला. मग सर कंपनी 20 लाख परत करेल का? राहिलेले 30 लाख कुठून येतील? तर अशा वेळेस कंपनी काय करते, जसं 2025 मध्ये भाग विकली तसंच 2030 मध्ये सुद्धा कंपनी भाग विकते. राईट? म्हणजे 2025 मध्ये जसं तू पैसे देऊन कंपनीचे भाग घेतलास तसंच 2030 मध्ये आणखी कंपनी भाग विक्री करेल आणि मग 2030 मध्ये
विकलेल्या भागावरून जे पैसे येतील ते पैसे 2025 मध्ये ज्यांच्याकडून कंपनीने घेतले होते त्यांना देऊन टाकेन. किती सिंपल आहे. इफ इन केस कंपनीला भागांचे पैसे परत करत असताना कंपनीचा नफा आतापर्यंत झालेला नफा अपुरा ठरत असेल तर कंपनी सरळ करते 2030 मध्ये, जसं 2025 मध्ये कंपनी तुला विकायली 30 मध्ये दुसऱ्या कोणाला तर विकते, मग त्याच्याकडून पैसे घेते आणि त्याच्याकडून आलेले पैसे तुला देऊन टाकते. काही ना काही कंपनी जवळ असेल त्याच्यामध्ये कंपनी मस्तपैकी आरामशीर बिझनेस करत असते. सांगण्याचं तात्पर्य असं की जे परतफेडीचे जे भाग असतात ते परतफेडीचे भाग ठराविक मुदतीनंतर त्यांना पैसे देण्यात येते. कसं देण्यात येते? एक तर कंपनीला झालेल्या आतापर्यंतच्या नफ्यातून किंवा नवीन भाग कंपनी विकते, मग नवीन भागातून विकलेले जे पैसे येतात ते पैसे कंपनी तुला देऊन टाकते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत न परतफेडीचे अग्रहक्क भाग. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? अग्रहक्क भागांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतर केली जाते. कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. आता काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की अनेक कायदेशीर गोष्टी येतात. सर्वात पहिली इथे सांगण्यात आलेलं आहे अग्रहक्क भागांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतरच केली जाते. कंपनी, तुम्ही जर एका कंपनीचे न परतफेडीचे अग्रहक्क भाग खरेदी केलात तर त्याचे पैसे तुम्हाला, नीट लक्षात घ्या, त्याचे पैसे तुम्हाला कंपनी बुडाल्यानंतरच मिळेल. ओके. टाईप आहे, जगामध्ये असे अनेक कंपन्या आहेत ज्या अशा प्रकारचे भाग विकतात. बट नीट लक्ष द्या, भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. ते बाकी देशात चालेल, भाई भारतामध्ये तुम्ही असे भाग विक्री करू शकत नाही. त्याच्या मागचे दोन रिझन आहेत. एक, तुम्ही जर आता पैसे दिलात, कंपनी घेतली ते पैसे, कोणत्या कंपनीला वाटते का की माझा धंदा बंद पडावा? आज जर एखाद्या गोष्टीमुळे कंपनी बंद पडली तर करंट सिच्युएशन मध्ये जे उद्योजक आहेत, जे एंटरप्रेन्युअर्स आहेत, 24 तासाच्या नवीन बिझनेस चालू करतात. परवाचीच घटना आहे. Dream11 असेल, MPL असेल, ह्यांचे जे बेटिंग ऍप्स होते ते बंद पडले. रातोरात त्यांचे बेटिंग ऍप बंद पडल्यानंतर त्यांनी फायनान्स ऍप चालू केले. आता त्यांनी त्याच्यावर शेअर्स विकायलेत. राईट. कोणतीही कंपनी बंद पडत नाही, बट ह्याच्यामुळे काय होते की सर्वसामान्य नागरिक अज्ञानामुळे अशा गोष्टीमध्ये अडकून बसतात आणि मग त्यांचा पैसा अडकू नये, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, भारतीय न्याय व्यवस्थेनं अशा प्रकारच्या भागांची विक्री भारतामध्ये बंदी आहे. मग सर पुस्तकीत काय दिलेलं आहे? अरे भारतात बंदी असेल तरी बाहेर देशात चालू आहे ना, तुला नॉलेज नको का? ओके, त्यासाठी देण्यात आलेली आहे. चला आता हे 8च्या 8 पॉइंट आपण क्विक रिवाइज करूयात म्हणजे तुम्हाला कळेल. सर्वात पहिला आहे संचयी अग्रहक्क भाग. संचयी अग्रहक्क भागचं किती सोपं आहे. कंपनी तुम्हाला डिव्हिडंड लाभांश देते. या वर्षी फायदा झाला नाही, पुढच्या वर्षी फायदा झाला नाही, दोन्हीचे पैसे कंपनी जवळ असतात. तिसऱ्या वर्षी फायदा झाला, कंपनी तुम्हाला लाभांशाचे पैसे देऊन टाकणार. सर व्हॉट इफ माझ्याजवळ जर असंचयी अग्रहक्क भाग असतील तर मग बेटा ज्या वेळेस कंपनीला फायदा झाला, ज्या वर्षी झाला त्या वर्षीचाच लाभांश तुला मिळेल. 2025 ला फायदा झाला, चल लाभांश तुला मिळाला. सर 2026 ला कंपनीला नुकसान झालं, लाभांश मिळणार नाही. ओके. त्याच्यानंतर लाभभागी अलाभभागी. आता लाभभागी म्हणजेच काय, कंपनीनं सर्वात पहिले अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटला, त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश वाटला, तरी सुद्धा कंपनीजवळ एक्स्ट्रा लाभांशासाठी जे पैसे उरले तर त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार लाभभागी अग्रहक्क भागधारकांना आहे. ओके. अलाभभागी असेल तर जर तुम्ही भाग घेत असताना तुमच्या भाग प्रमाणपत्रावर किंवा कंपनीच्या नियमावलीमध्ये जर ते असे मेन्शन केलेलं असेल तर मग तुम्ही लाभभागी आहात, जर नसेल तर मग अलाभभागी. अलाभभागीला फक्त दोनच गोष्टीचा लाभ मिळतो. एक भांडवलाचा, दुसरा ठराविक लाभांशाचा. ओके. ठराविक लाभांश दिल्यानंतर सुद्धा कंपनीजवळ पैसे उरले, एक्स्ट्रा लाभांशाची रक्कम असेल तर ते अलाभभागीला मिळत नाही, ते फक्त ह्या वरच्या लाभभागीलाच मिळते. लाभ म्हणजे फायदा. बघ, ज्याला फायदा मिळणार आहे
ज्याला फायदा व्हायलाय तो लाभभागी, ज्याला होत नाही तो अलाभभागी. ओके, डन. त्याच्यानंतर परिवर्तनीय, अपरिवर्तनीय. जर ठराविक काळानंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा कंपनीच्या अग्रहक्क भागधारकापेक्षा समहक्क भागधारक होणं फायद्याचं आहे, मग अशा वेळेस तुम्ही कंपनीला सांगणार की बाबा मी 5 वर्षासाठी तुम्हाला आता पैसे द्यालो, बट 5 वर्षानंतर मला माझे भाग अग्रहक्क मधून समहक्क करायचे, होऊ शकतात का? हा, होऊ शकतात. मग अशा प्रकारच्या भागांना कोणते भाग म्हणतात? परिवर्तनीय अग्रहक्क भाग. ओके. आणि जर सर अग्रहक्कचं समहक्क होत नसेल, मग भाई ते कोणते आहेत? अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. ओके, डन. परतफेडीचे, न परतफेडीचे. कंपनी कायद्यानुसार जर कंपनीने ठरवलं की बाबा ठराविक मुदतीनंतर तुमचे भाग परत केल्या जातील, तर त्याला परतफेडीचे भाग म्हणतात. न परतफेडीचे भाग म्हणजेच काय की एकदा तुम्ही कंपनीला दिलात तर मग कंपनी विसर्जनाच्या वेळीच ते तुम्हाला परत करेल, त्याशिवाय करणार नाही. त्याला न परतफेडीचे म्हणतात. कंपनी कायदा 2013 कलम 55 पोटकलम 1 नुसार भारतामध्ये अशा प्रकारच्या भागांची विक्री करायला परवानगी नाही. ऑलराईट, दॅट्स इट. हे अशा प्रकारचे होते अग्रहक्क भागांचे प्रकार. त्याच्यानंतर पुढच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा. त्याच्यानंतर संचयी मिळकतीचे निश्चित करणारे घटक हे आपल्याला पुढच्या क्लासमध्ये अभ्यास करायचे आहेत. ऑलराईट, आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.